ही कहाणी आहे शिवसेना नावाच्या संघटनेच्या निर्मात्याची. ही कहाणी आहे महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला लढाऊ आवाज देणाऱ्या लोकनेत्याची. ही कहाणी आहे स्वतःसाठी कोणतेही पद न घेता महाराष्ट्रातील सर्वात लढवय्या संघटनेचं निर्विवाद नेतृत्व करणाऱ्या माणसाची. ही कहाणी आहे असामान्य माणसांची जगप्रसिद्ध व्यंगचित्र काढणाऱ्या आणि सामान्य कार्यकर्त्यांना असामान्य पदांवरती पोहोचवणाऱ्या राजकीय नेत्याची. ही कहाणी आहे बाळ केशव ठाकरे नावाच्या माणसाची. ही कहाणी आहे बाळ ठाकरे नावाच्या वादळाची. शिवाजी पार्क में जब हम प्रैक्टिस करते थे तो देखते थे कि उनकी सभाएं होती थी तो किस तरह की तैयारी होती थी और लोगों में भी कितनी उत्सुकता होती थी उनके भाषण सुनने की. बाळासाहेब ऑफकोर्स त्यांची पॅशन पण की एक चांगले आर्टिस्ट होते, व्यंगचित्रकार होते, पण त्याच्याच बरोबर ते क्रिकेट प्रेमी पण होते. आणि मला ते कळलं त्यांना भेटल्यानंतर की ज्या प्रकारे ते बोलायचे. आणि एक मात्र त्याने मला ऑलवेज सांगितलं, ज्या वेळेला मी घरातनं निघायचो त्या वेळेला त्याने मला ऑलवेज सांगितलं की देशाचं नाव मोठं करून परत यायचं आहे. तर हे असे मेसेजेस आणि एनकरेजमेंट असते ते तुमच्याबरोबर सदैव राहते. आपल्याला अनेक गोष्टी बाळासाहेबांबद्दल माहिती आहेत, पण बऱ्याचशा गोष्टी अशा पण आहेत ज्या आपल्याला माहिती नाही आहेत. साहब का नाम मैंने पहली बार मेरी माँ से सुना और मम्मी हमेशा कहती थी कि साहब उनके भाई समान हैं और वो उनकी बहुत इज्जत करते हैं. तो फर्स्ट टाइम साहब का नाम मैंने वहाँ सुना था. हम लोग छोटे थे तब, और जब वो ट्रीटमेंट में गई अमेरिका तब उन्होंने हम तीनों को बुला के बोला कि अगर ज़िंदगी में कुछ भी हो मेरे भाई एक हैं ठाकरे साहब, तो उनके पास ज़रूर जाइए. अपन बोलते हैं कि साहब वाघ है वाघ. और वो वैसे ही बात करते थे. मेरे को बहुत प्यार किया उन्होंने. और एक और चीज़ मैं कहना चाहता हूँ कि जितने टाइम मैं आर्थर रोड में था तो मुझे उनका रोज़ मैसेज आता था. ये संजा बोलते थे मुझे, बोले संजा को बोल फिक्र नहीं करने का, मैं हूँ इधर. और साहब का एक चीज़ 100% थे, वो पॉलिटिशियन थे लेकिन वो ज़्यादातर के एक देश प्रेमी थे वो. और अगर उनको किसी पे प्यार आ गया तो चाहे वो गलत है बुरा है जो भी है, लेकिन वो प्यार करते थे. और अगर गुस्सा आ गया तो फिर खत्म. Whenever he used to look at a person also, he would look at him from a cartoonist point of view. And of course his oratory is very well known to everybody. He never wrote down a script for his speeches. Never, ever. I mean, he has always given a speech what he thought was right. And one thing he always used to say is, I will speak my mind. If somebody does not like it, it doesn't matter, but I will speak my mind. And he always thought in the interest of the country. Always. And as it is said that if a tiger roars, then everybody keeps quiet in the jungle. So similarly with him, if he roared, I think the whole opposition used to keep quiet, but the people were so happy with him that they were ready to lay their life for him. And that's, I think, very admirable. That's why he was called the tiger. अगर आप कोई भी इकोसिस्टम स्टडी करो, ऐसे कहा जाता है कि कोई भी जंगल पूरा नहीं होता है या इकोसिस्टम पूरी नहीं होती जब तक उसमें टाइगर हो. और इसलिए अगर आप देश की इकोसिस्टम देखें, पॉलिटिकल इकोसिस्टम गए 50 सालों की या महाराष्ट्र की, अगर बाला साहब को उससे निकाला जाए तो वो इकोसिस्टम पूरी नहीं हो सकती. काफ़ी सारी आइडियोलॉजीज़ है, अभी काफ़ी सारे नेता हैं, काफ़ी सारे लोग हैं जो ठाकरे इस शब्द से जुड़े हुए हैं. एक अलग सी भावना आ जाती है, शायद प्यार की हो, शायद डर की हो, शायद एक इंस्पिरेशन की हो काफ़ी सारे यूथ में. और मैं तो 25 साल का जब था, 22 साल का था,
तब वो इस दुनिया से निकल गए, लेकिन अभी भी उनकी आइडियोलॉजी जो है पूरे देश में दिखती है, पूरी दुनिया में उनका एक जो स्टैम्प है वो दिखते रहता है. जर पैसा गेला तर पैसा परत येतो, पण जर का तरुणांमध्ये नाव एकदा गेलं तर ते काळ्या बाजारात सुद्धा परत येत नाही. पण ती ओळ माझ्या मनाला एकदमशी लागून गेली आणि त्या विचारांवरती मी आजही अवलंबून आहे आणि बाळासाहेबांच्या त्या विचारांवर जगणपणे जगत आहे. बाळासाहेबांचं विशेष म्हणजे शिक्षणाबद्दल खूप आग्रही होते. त्यांच्या मनात एक नेहमीच भावना होती की प्रत्येक शिवसैनिक किंवा प्रत्येक सामान्य मराठी माणूस हा नेहमी IAS किंवा IPS ऑफिसर व्हावं आणि त्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले आणि अजूनही शिवसेना पक्षप्रमुखही करत आहे. मी बाळासाहेबांची शेवटची सभा पाहिली म्हणजे ती सेंट्रल मैदानात. त्यावेळी साहेबांनी एकच उद्गार होता सर्व कार्यकर्त्यांना की आता मी कदाचित तुम्हा सर्वांना परत भेटू शकत नाही, कारण वय वाढत चालले, त्याचं रिमोट कंट्रोल माझ्या हातात नाही आहे, पण हो नक्कीच तुमचं सगळ्यांचं प्रेम आहे तर मी परत येईल, काही अशक्य नाही. असे वाक्य साहेबांच्या मुखातून नेहमीच आम्हा सर्व शिवसैनिकांना प्रेरणा द्यायचे आणि त्याच एकमेव वाटेवर आम्ही आजही चालत आलेले आहोत. माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं की भाषण करू नको, लोकांशी बोल, गॉसिप विथ द पीपल. स्वच्छ असलं माणसाने, माझ्या वडिलांचं आणखीन एक सांगणं आहे की हात स्वच्छ ठेव बाळ आयुष्यात. तुझे हात स्वच्छ राहतील तर ब्रह्मदेवाचा बाप जरी खाली उतरला तरी भिण्याचं कारण नाही. हात स्वच्छ असणं म्हणजे खरोखरच डरण्याचं काही कारण नाही. म्हणून नावाला जपा, नाव मोठं करा. मी शिवसेना या नावाला कधी धक्का लावू देत नाही.